उद्धव ठाकरे जी हैं, इनके साथ विश्वासघात हुआ है और इसी बात की पीड़ा बहुत सारे लोगों के मन में है। शंकराचार्य उद्धव ठाकरेंच्या पाठीशी उद्धव ठाकरेंसोबत राजकीय विश्वासघात झाल्याचा ज्योतिर्मठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंदांचा आरोप। इचलकरंजीचा लोकसभेचा मतदारसंघ तसा पाहिला तर पाक व्याप्त काश्मीर असं म्हणायला पाहिजे। हर्षवर्धन पाटलांकडलं इचलकरंजीची तुलना पाक व्याप्त काश्मीर सोबत। हर्षवर्धन पाटलांच्या वादग्रस्त विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता। मराठ्यांना आरक्षण देऊन भाजपचं वाईट झालं, गिरीश महाजनांची मनोज जरांगे पाटलांवर टीका। शरद पवार छगन भुजबळांच्या अचानक भेटीने राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण। शरद पवारांची साथ सोडल्यानंतर वर्षभरानंतर भुजबळांना घरवापसीचे वेध। ज्या आमदारांना शरद पवारांसोबत जायचे त्यांनी खुशाल जावं, अजित पवारांचा कुंपण्यावरच्या आमदारांना इशारा। क्रॉस वोटिंग करणारे आमदार महायुतीत येतील, शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंतांचा मोठा दावा। मनोज जरांगे राज्य सरकारचं हट्टीबाळ, नवनाथ वाघमारे यांची जरांगे पाटलांवर खरमरीत टीका। अभिनेत्री रकुलप्रीत सिंगच्या भावाला अटक, ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी अमनप्रीतला अटक। हैदराबाद पोलिसांनी अमनप्रीतला ठोकल्या बेड्या। तब्बल 26 तासानंतर कोकण रेल्वेची वाहतूक पूर्ववत, मडगाव मांडवी एक्सप्रेस मुंबईच्या दिशेने रवाना। लोकसभेच्या निवडणुकीनंतर आदित्य ठाकरेंचं मिशन विधानसभा, आदित्य ठाकरे पदाधिकाऱ्यांसोबत साधणार संवाद। नाना पटोले यांना मुख्यमंत्री पदाचे वेध, नाना पटोलेंच्या गळ्यात भावी मुख्यमंत्री पदाचा विणा। विठू माऊली नानांना पावणार का याची उत्सुकता। शरद पवार 6 दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर, पुण्यात उद्या शरद पवारांच्या बालगंधर्वमध्ये कार्यक्रम। विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची 288 जागांवर चाचपणी, अनौपचारिक गप्पांमध्ये प्रफुल्ल पटेलांची माहिती। शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यासाठी 31 जुलैपर्यंत वाढ, तर केंद्र सरकारच्या वतीने राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा। 17 जुलैला मोहरमच्या निमित्तानं राणीबाग खुली राहणार, सुट्टीच्या दिवशी पर्यटकांना बागेची सफर करता येणार। महादेव बेटिंग ॲपचं बीड कनेक्शन, बीड पोलिसांची मोठी कारवाई, बीडमधून चालवल्या जाणाऱ्या सुट्ट्यांवर छापा। अदानी हिंडनबर्ग प्रकरणातील याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली, पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली। नोएडातील नैनिताल बँकेचा सर्व्हर हॅक, 16 कोटींपेक्षा अधिक रक्कम 89 खात्यांमध्ये ट्रान्सफर। दिल्लीतील बोरारीमध्ये बाबा केदार यांच्या प्रतिकात्मक मंदिराचा निषेध, तर केदारनाथमधील धार्मिक अनुयायांमध्ये नाराजी। पुण्यातल्या बेकायदा हॉटेल्सवर पुन्हा बुलडोझर, फर्ग्युसन रस्त्यावरील हॉटेल आणि दुकानांवर कारवाई। ड्रग्ज पार्टी प्रकरणानंतर पालिकेची दुसरी कारवाई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।